एका आवाजाने बदललेला संपूर्ण संगीत विश्व। तो आवाज म्हणजे सॅक्सोफोन। पण तो निर्माण करणारा कलाकार कोण आहे हे माहितीये का? चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेष मध्ये। पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी हिमांशू आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 311 पॉवर्ड बाय GoPrek.com। ॲडॉल्फ सॅक्स हे एक प्रसिद्ध बेल्जियम वाद्य निर्माता आणि शोधक होते। त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1814 रोजी बेल्जियम या देशात झाला। त्यांनी सॅक्सोफोन या सुप्रसिद्ध वाद्याचा शोध लावला। ते लहानपणापासूनच प्रयोगशील स्वभावाचे होते। विविध धातूंपासून वाद्य तयार करण्याचा ते प्रयत्न करत असत। कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला। वडिलांकडून संगीताचे आणि वाद्यांच्या रचनातंत्रांचे बारकावे ते शिकले। इतर मुले खेळत असताना ते तुटलेले वाद्य दुरुस्त करून नवे स्वर तयार करत असत। त्यांच्या कल्पकतेमुळे आणि प्रयोगशील वृत्तीमुळे ते सतत काहीतरी नवीन शोधत असत। अनेक लोक त्यांच्या प्रयोगांवर हसले, पण ॲडॉल्फ यांनी हार मानली नाही। त्यांनी हवा, धातू आणि संगीत यांचा संगम घडवून 1840च्या सुमारास एक नवे वाद्य तयार केले, सॅक्सोफोन, ज्यात लाकडी वाद्याप्रमाणे रीड वापरले जाते पण शरीर पितळाचे असते। हे वाद्य स्वरांनी समृद्ध आणि गोड असल्यामुळे लवकरच लोकप्रिय झाले। आज जगभरात सॅक्सोफोनचं सूर वातावरण भारावून टाकतात, मग ते बँड असो, जॅझ असो किंवा फिल्म म्युझिक। 1846 साली ॲडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोनचे अधिकृत पेटंट घेतले। सॅक्सोफोन पुढे जाऊन जॅझ संगीताचे अत्यंत महत्त्वाचे वाद्य ठरले। ॲडॉल्फ सॅक्स यांनी पॅरिसला स्थलांतर केले आणि तिथे वाद्य निर्मितीचे कार्य सुरू केले। त्यांनी सॅक्सहॉर्न, सॅक्सोट्रोम्बा यांसारखी इतर वाद्यही तयार केली। त्यांच्या वाद्यांनी त्या काळातील लष्करी बँड्स आणि संगीत जगतामध्ये नवे बदल घडवले। आज सॅक्सोफोन हे जगातील सर्वात लोकप्रिय वाद्यांपैकी एक आहे, विशेषतः जॅझ, पॉप आणि शास्त्रीय संगीतामध्ये। त्यामुळे ॲडॉल्फ सॅक्स यांचे नाव कायम स्मरणात राहील। ॲडॉल्फ सॅक्स आपल्याला शिकवतात, जिज्ञासा आणि चिकाटी असली की काही अशक्य नाही। तुमच्यातही काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा आहे, ते ओळखा आणि तुमचा स्वतःचा सूर तयार करा। कमेंट मध्ये लिहा तुम्हाला कोणतं वाद्य आवडतं। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrek.com।